हो. 53 धावांचं आव्हान आणि त्याला उत्तर देण्यासाठी दोन्ही आघाडीवीर BMPA या टीम कडून आणि पहिलं ओव्हर हाताळताना 3 ओव्हर या एंड कडून अर्थातच पहिला चेंडू गुडलँड टप्पामध्ये एकाकी थोडीशी उचली घेतली होती. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ढकलून दिलं. शॉट मिड विकेट इनसाइड द सर्कल. सिंगल घेताना खातं खोलतं बॅट्समॅन. खातं खोललं जातं BMPA या टीमचा 1 या धावसंख्येने. वसई डॉक्टर असोसिएशन पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहिलं. 52 धावा तब्बल 6 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याने आपल्या स्कोअर बोर्ड लावल्यानंतर टार्गेट आहे सेट केलं. BMPA टीमवर 53 पॉइंट खडं. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग. शॉट स्क्वेअर लेग. Great shot, superb stroke over the square leg. It's a maximum. What a lovely timing, super duper timing. It's a slog sip and Cheran. बेहतरीन stroke. DJ. साऊंड सिस्टीम बेहतरीन संगीत ऐकल्यानंतर चला मी विनंती करतो 12th मॅन ऑफ द BMPA प्लीज अनाउन्स द नेम ऑफ द डॉक्टर टू हीट मॅक्सिमम लाजबाब षटकार. पुन्हा एकदा जयेशचा डॉक्टर जयेशचा बॅटमॅन भेट डाऊन द ग्राउंड. एलिमिनेशनची कमतरता. एक तेरी तो एक मेरी. टिट फॉर टॅट. जशा तसं उत्तर. षटकार ठोकल्यानंतर लाजबाब चेंज ऑफ द पेस. गतीबदल केली. एक अचूकता आणि त्यामध्ये बदल. नतीजा ज्या बॅट्समननं मात्र स्लॉक सिपच्या फटक्याने मोहित केलं होतं त्यात बॅट्समनला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी टिपलं गेलं. इट्स अ स्पॉट डिसमिसल. बॅट्समन बॅक इन टू द पवेलियन. पहिला हादरा BMPA टीमला लागतोय. नाव इंटर केलं इन ॲट क्रमांक 3. क्रिकेटचा मोठं स्थान मोठं प्लेसमेंट ऑफ द बॅट्समॅन. 1 डाऊन. 3 या क्रमांकावर येताना डॉक्टर अशोक सिंग. मजा येईल मॅचला. असे पण जे विकेट काही अंतरानंतर इंटरनंतर पडले तर थोडेसे मुसीबत खडी होईल. संकटामध्ये लोटला जाईल. परंतु जर विकेटने पडलं तर प्रेशर मात्र क्रिएट करतील बॅट्समन बॉलरवरती. चांगला क्रिकेटचा हा संगम. एक देखणी स्पर्धा सीझन 4 डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन प्रेझेंटेड. पहिल्या ओव्हर हाताळताना गतीमध्ये परिवर्तन केलं. लाजबाब एज अ सबमरीन डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. वाटलं होतं बॅट्समॅन अशोक सिंगला का थोडासा टप्पा उचली घेईल. थोडा अंदाज मात्र बांधता बांधता नाकी 9 आली. इथे सबमरीन डिलिव्हरी. बॅटच्या खालून चेंडू सरळ स्थिरावला. जाऊन पोहोचला हातामध्ये विकेट किपर डॉट. 53 धावांचा टार्गेट पहिलं ओव्हर हाताळताना. गोलंदाज वैभव. आणखीन एक सफलता. वॉट बॉलिंग सुपरबली. लालसा दिल्ली. लालसा मध्ये बली पडला. हलकासा एलिमिनेशनची कमतरता. जे बॅटची फेस होती नॉट कम्प्लिटली ओपन द फेस बॅट अँड हिट अ शॉट एक्स्ट्रा कवा. त्याच क्षेत्रक्षणे कमाल करताना दुसरा जेल टिपताना अडचणीत आणलं BMPA टीमला. व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन दिस टाइम. यावेळेला खूप अडखळीत परिस्थिती आहे. पहिले ओव्हर हाताळता मॅन्डेटरी पॉवर प्ले तिथे 2 हादरे दिले. सुरुंग लावण्याचं काम केलं पहिल्याच ओव्हरमध्ये. लाजबाब बॉलिंग. सटीक लाईननंतर इज अ सक्सेस ओव्हर बाय मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाज अर्थात डॉक्टर पवन. दोन गडी बाद पहिल्याच ओव्हरमध्ये एक दणदणीत चांगली सुरुवात करून दिली. अर्थातच VDA वसई डॉक्टर असोसिएशन या टीमच्या बॉलरने. वैभव मात्र मिळवून दिले. दॅट इज गुड बॉलिंग यार. सटीक लाईन लेनंतर ते मिश्रण कधी गुडलँडवर कधी सबमरीनवर कधी थोडेसे लालसा ओव्हरपीच आणि त्याला मध्ये ते आमिषाला बली पडत गेले डॉक्टर BMPA बॅटर. 2 गडी बाद सद्यस्थिती आहे. 7 वर 2. कठीण परिस्थिती आहे पण क्रिकेट आहे. काय होऊ शकतं यावेळी अप डाऊन्स पाहायला मिळतील. गतीमध्ये परिवर्तन छान केले. डाऊन द बॉल. आणखी एक झटका. विनय डाऊन द बॉल. 4 नंबरची जर्सी घालला विनय. 3रा विकेट मिळून ते बॉलर वैभवला. कमाल केली वैभवने.
जी पर्पल कॅप 2 विकेट घेतलेले बेडाचे नरेंद्र शिंदे, ती पर्पल कॅपला मानकरी ठरेल आता, कारण 3 विकेट त्याच्या नावावर. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः मत नांगी टाकायला भाग पाडलं. अवसान घातकी फलंदाजी. व्हेरी बॅड सिच्युएशन आफ्टर द 1 ओव्हर इज कम्प्लिटेड. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. 53 धावसंख्येला उत्तर देताना BMPने अवघ्या 7 वर 3. त्या दरम्यान ऐकूया, कारण कठीण परिस्थिती आहे रक्त गुणदे, आणि त्याला थोडासा दिलासा देण्यासाठी आमचे टकोबा साऊंड सिस्टमचा हा सुरेल संगीत थोडासा मात्र महत्वपूर्ण असेल. So much Takoba Sound System. रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे इज अ ओनर अँड प्रॉपरेटर, आणि त्याच्या डीजे ऑपरेटर मार्फत वाजवलं गेलेले संगीत लाजबाब. अशा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकदम संकटाचे बादल अवतीभोवती मत दिसायला लागलेत. पिछा करताना 53 धावांचा BMP केवळ 7 वर 3. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर या एंडकडून, अर्थातच म्हणूया जे नेरूळ गाव आहे त्या नेरूळ गावच्या एंडकडून 3 ओव्हर टाकले जातात. तर बरोबर करावाच्या गाव एंडकडून 3 ओव्हर अशी वेगळी संकल्पना कन्सेप्ट घेऊन ही सीझन 4 आपल्या भेटीला. अर्थातच डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन प्रेझेंटेड टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 4 2024. बॉलर येते दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी VDA वसई डॉक्टर्स असोसिएशन कडून मिलिंद. डॉक्टर मिलिंद कमजिंग बॉल, आणि त्याच्या समोर आहे बॅटर मनीष. एम फॅक्टर एम फॉर्म मनींद्र सिंग धोनी, पण द मिलिंद कमजिंग बॉल टू द मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुडेंचा चेंडू लवली बॉल यार, सटिक इनटू द परफेक्टली ब्लॉक ऑफ द जस्ट मिस्ड द ऑफसाइड ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग, क्लेवर बॉलिंग. देवाने उंची दिलेल्याच नाही बॉलरला, पण त्याच्यामध्ये देवाकडे कधीच त्यांनी मात्र असं मागणं केलं ना की माझी उंची प्रॉपर नाही, मी बॉलिंग कशी टाकू, पण कमाल करतोय. दॅट इज नॉटली परफेक्टली जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा अबाव द 6 फीट. जोएल गार्नर 6.4. ओ सुपर बॉलिंग यार. इट्स एक्झॅक्टली द पॅरेलल ऑफ साइड ऑफ स्टंप. फुल टॉस होती, मागणी केली होती. प्रमोद तांडेल ते 40 प्लेचे एक उत्कृष्ट बॉलर आहे, आणि उत्कृष्ट बॉलरला नेमकीच माहीत असेल का हा कमरेच्या वर आहे का खाली. खूप क्रिकेट खेळले दोन्ही अंपायर, बंटी कांबली असतील आणि स्पेअर लेगचे प्रमोद तांडेल फ्रॉम करावी 40+. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो, या टायमाला नाही, या टायमाला क्षमा करणार ना, पण या टायमाला क्विक आउटफील्ड क्षमा करणार नाही. चेंडू धन करी चेंडू सिमेरीच्या बाद. 4 रन. वाईट प्लस नो बॉल प्लस 4 अशा पंचक. पाहू शकतो. थँक्यू सो मच डीजे. स्क्वेअर ऑफ द पॉइंट, लॉंग ऑफ फायनल लॉंग हाऊस. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 3 हिट बॉल. फ्री हिटला हिट करण्याचा प्रयत्न नॉट एक्झिक्युटेड. व्हेरी वेल शॉट. डाऊन द बॉल. विकेट मिळणार नाही, फक्त रनआउट दिला जाईल फ्री हिटसाठी. 2 धावा अर्जित केल्या. फ्री हिटच्या चेंडूवर जास्त लाभ उठू शकला ना बॅट्समॅन, परंतु 2 धावा अतिशय महत्वपूर्ण जोडल्या जातात स्कोरमध्ये. BMPच्या 3 गडी बाद 14 धावा. लक्ष्य 53. 6 ओव्हरची मॅच. तेव्हा दुसरं ओव्हर टाकलं जातं मैदानामध्ये, आणि बॉलिंग मार्कर मिलिंद. समोर आहे बॅट्समॅन मनीष. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल. या वेळेला सुरेख झेल सॉफ्ट डिसमिसल. विकेट खूप पडल्यात, त्यासाठी विकेट जर सांभाळल्यानं तर कठीण आहे. 53 धावांचा टार्गेट. 4था विकेटचं पतन. मनीष परतलाय 4थ्या विकेटच्या रूपामध्ये. लागला 4था हादरा BMP टीमला. 4 गडी बाद. स्कोर आहे फक्त आणि फक्त 14.
खूप छान गाणं बधीर नक्की टीम आहे कारण 4 विकेट केवळ 14 खूप अडचणीत 14 वर 4 सेम क्रिटिकल सिच्युएशन 1983 11 वर 5 तेव्हा कपिल देव निखंज नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावलं आणि झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट ती 175 दुर्दैव भारतीयांचं एवढंच होतं की तिथे लाईव्ह टेलिकास्ट नव्हता नंतर आजच्या घडीला ती इनिंग पाहताना इशारे येतात त्याच प्रकारची काही अवस्था आहे BMP 14 वर 4 14 लॉस ऑफ द 4 विकेट 53 धावांचा टार्गेट 6व्या विकेटला मात्र विकेटला ही भागीदारी बिल्टअप केली नाही तर कठीण होईल BMP बॉलिंग मार्कवर सेकंड होते लवली बॉलिंग स्विंग इंडियन्स लाईन मिस केली नॉट परफेक्टली फुटवर्क द बॅटर सुपर बॉलिंग यार आणखी एक चला बॅट्समनचं नाव मात्र माहीत म्हणे हे सरस डोकेट दुखी होते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज अनाउन्स टू द 12 मॅन टू कम जॉईन अस इन अवर कॉमेंट्री बॉक्स टू अनाउन्स द नेम्स ऑफ द डॉक्टर्स मनीष सुपर बॉलिंग परंतु काढलेला लाख मोलाचा चेंडू मात्र खराब एक्स्ट्रक्शन नतीजा चेंडू होतोय सीमारेषेच्या आतमध्ये अडवताना खूप प्रचंड वेगाने दाबले शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड बेंचचा क्षेत्ररक्षण आणि तिथे मध्ये अडवणं यश आल्या चौकार मी उधळलेला नाही अवंतरच्या रमध्ये धावा मिळतात बायच्या रूपामध्ये 2 ओव्हरची झाली समाप्ती आफ्टर द 2 विकेट्स कंप्लीटेड मॅन्डेटरी पॉवरच्या 2 ओव्हरची झाली ती समाप्ती स्कोर आहे 16 वर 4 त्या दरम्यान पुन्हा हलके संगीत आपल्या भेटीला टकोबा साऊंड सिस्टीम डॉक्टर सागर विनंती केली जाते कृपया करून आमच्या व्यासपीठावर यावं डॉक्टर सागर प्लीज आपल्याला विनंती केली जाते आपल्याला कृपया करून मुख्य व्यासपीठावर या फक्त एक रन एक शॉर्ट रन ची घोषणा केली बंटी कांबळे थँक्यू सो मच बंटीजी कांबळे एकच काढलेले एकच धाव काढली आणि ती ओके एक धाव काढलेली आहे 2 ओव्हरची झाली समाप्ती 15 धावसंख्या लागलेत डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतो काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ इनसाइड सर्कलचा विचार केलेला शॉट थर्ड मॅन आहे बरोबर जे प्रमोद तांडेल अंपायर त्याच्या बाजूला थोडंसं अंतर सोडलं तर आपण पाहू शकता शॉट लेग आहे सिली मिड ऑन आहे शॉट एक्स्ट्रा का क्रमांक 3 ओव्हरमध्ये पहिला चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म उर्दू बॅकेट आफ्टर बॅकफुटवर जाताना खूप लवकर बॅटिंग टायमिंग मिस कम्प्लिटली मिस जो बॅलेन्स रोहित शर्मा हिटमॅन राखतो ना तसं टायमिंग जुळून येणं शॉट ऑन पूल करताना खूप गरजेचं सावकाश गतीने चेंडू बॅट अगोदर चेंडू सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट दडपण वाढलं जाईल कारण आता जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील शिल्लक 17 मध्ये येस 23 6 ओव्हरची मॅच आहे स्ट्रोक परफेक्टली टायमिंग डाऊन द बॉल खूप अवघड झेल सुटलाय जे टायमिंग असतं बॅट्समॅनचं बॉलरवरती जो मला परफेक्टली मिडल ऑफ द तसं टायमिंग मात्र क्षेत्ररक्षण जुळलं ना झेल घेताना तर अचूक झेल घेण्यामध्ये यशस्वी ठरू शकतं क्षेत्ररक्षण ते टायमिंग बिलकुल नव्हतं लॉंग ऑफ म्हणून जाताना क्षेत्ररक्षण झेल सुटला ड्रॉप द कॅच फक्त सिंगल घेतली झेल सुटल्यानंतर बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज रवी डॉक्टर रवी नजाकत होती हलक्यात त्याला गलीमध्ये ढकलायचं होतं परंतु चेंडू एवढ्या सावकाश गतीने आला ना स्लो वन डिलिव्हरी तेव्हा मात्र कट करू शकणार बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या ठिकाणी धन्यवाद सर जेवणाची तिसरं ओव्हर प्रगतीपथावर या एंडचं शेवटचं ओव्हर आहे ते हाताळण्यासाठी रवी बॉलिंग मग समोर आहे बॅटर पमन ओ हो बॅटेचा टॉप एज गलीमधून क्षेत्ररक्षण ड्रॉप द कॅच खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय VDA 2 सफलता मिळणार होत्या 2च्या 2 सफलता एक जो लॉंगॉन होता त्यांच्याकडून झेल सुटला आणि एक बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण डॉक्टर पवन जर जोडला ना तर जोडेल मॅच मित्रांनो त्याचं क्षेत्ररक्षण त्याचं डॉक्टर पवनचं पाहिलं त्याचं फिल्डिंग करण्याचं ती लकप त्याची शैली त्याची ढकप खूप चांगले आहेत
त्यामुळे नेबर इजी राहू नका, त्याला एकदम सावकाश गती घेऊ नका, एवढंच बी बनेल. व्हेरी रिस्की प्लेयर आहे डॉक्टर पवन. राईट आर्म उर्दकर रवी बॉलिंगवर परफेक्ट वर येताना ड्राईव्ह केला, नजाकत परेशान आउट. लवली एक्स्ट्रा कबर डाव, कुरवाड्या चाललंय, गुदगोळ्या करून चेंडूला केलं पार आरपार सीमेच्या बाहेर. 4 रन. Dancing around the wicket, perfectly footwork, nicely perfect. पण फुटवर येताना जागा शोधली, परफेक्टली एक्स्ट्रा कव्हर. क्रिकेटचं मादुक सौंदर्य, हे खूबसूरती ऑफ द हाय क्लास क्रिकेट स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, नजाकत भरलेला स्ट्रोक. डोळ्यांच्या अक्षरशः पाण्या फेडले मनीषने. डॉक्टर मनीष वेल शॉट. स्कोर 4 ने झपकन पोहोचवते, जाते 21 वर. 53 बनवायचं आहे. आणखीन 32 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राईट आर्म उर्दू विकेटर बॅकफुटवर लवली स्ट्रोक यार. व्हॉट अ लवली बॅलन्स, हुक द लॉंग लेग विजन एरिया. जो पण क्षेत्रक्षण फील करेस, आरामात सिंगल अर्जित केली यावेळेला मनीषने. चौकार नंतर 1. यापैकी बॅटिंगची अपेक्षकता आहे. BMPA भिवंडी मेडिकल फ्रॅक्चर असोसिएशन असं टीम आहे. पाण्याची व्यवस्था करा. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होते. येणारे 18 चेंडू आणि 31 धावा. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पाण्याची पुरवणी होईल, तोपर्यंत आपण ऐकूया छान गीत आमच्या टकोबा साऊंड सिस्टीमच्या मार्फत. सोहळा देखणी स्पर्धा सीझन 4 मध्ये घेऊन येते डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 4 2024. आता मॅच जिंकण्यासाठी तिसरी मॅच आपल्या भेटीला आहे. VDA आणि BMPच्या दरम्यान 53 धावांचं टार्गेट सेट केलं VDA टीमने BMP टीम समोर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर उत्तर मात्र दिलं आहे 22-4. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि त्या 18 चेंडू शिल्लक मध्ये 31 धावांची आवश्यकता. 18 ball remaining and 31 runs required to win this match. BMPA team लाजवाब. याच्यानंतर आपण BNDA विपक्ष NMI वॉरियर्सच्या दरम्यान मॅच पाहणार आहोत. पहिला चेंडू रिलीज झाला. पहिला चेंडू मागणी केली होती पण त्यात फेअर डिलिव्हरी. सेट टू द अंपायर बंटी कांबळे. इज अ फेअर डिलिव्हरी. चांगल्या सुरुवात केली. चांगले चेंडू निर्धाव टाकताना बॉलिंग मार्कवर प्रशांत डॉक्टर प्रशांत बॉलिंग मार्क. लाजाब चेंडू निर्धावने सुरुवात केली. 17 मध्ये आता 31. अप ट्रॅकवर बदलता मात्र येस इज अ डाऊन द ऑफसाइड ऑफ स्टंप. दिशा मात्र खराब ते पाहिलं आणि त्याला दंडित करताना बंटी कांबळेनं करार दिला. वाईड बॉल एक्स्ट्रा धाव मिळते. आता मात्र धाव 1 झाले. आता 30 हव्यात 17 मध्ये. 17 चेंडू 30 धावा. लो फुल टॉस होते जिथे गॅप आहे का गोट्यात गॅपला शोधलं परंतु मिड विकेट जबर तो अंतर मात्र खूप लवकर व्यापलं. फिल्डिंग गुड फिल्डिंग इज द्या. 2 धावा अक्षरशः वाचवल्या. 2 धावा मिळत आहेत खात्यामध्ये जोडल्या जातात. मनीष घेऊन जातो 2 ने पुढे BMP या टीमला. 26 यावर 2 काढल्या ना 25 या धावसंख्येवर. 24-5 टू लॉस ऑफ द 4 विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं वर आहे. वेगळी संकल्पना एक वेगळे कन्सेप्ट त्या एंड कडून पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले प्लेयर
त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याच्या या तयारीमध्ये आहे, जोशामध्ये आहे. पण त्या जोशला अक्षरशः जागेत खड्याने खडं ठेवला बॉलरने. डॉक्टर प्रशांत इज बॉलिंग व्हेरी वेल. गतीमध्ये परिवर्तन केलं. इज सबमरीन डिलिव्हरी. बॅटचे खाळून मात्र चेंडू गेला सर्व विकेटच्या हातामध्ये. डॉट गुडलेन टप्पा पडण्यात एकाने उचली घेतली. व्हॉट अ व्हॅरिएशन यार. काय मिश्रण राहिले ओव्हरमध्ये. लाजबाब. गुड कॅप्टन्सी बाय व्हीडी. 53 धावांचा टार्गेट त्यासाठी. इज अ हँडलिंग ऑफ द बॉलर इज अ वन क्वालिटी द कॅप्टन. सुपरबली हँडलिंग ऑफ द बॉलर. योग्य वापर केले बॉलरचा. कोणत्या क्रमांकावर गोलंदाज आणावं, कोणता गोलंदाज प्रेशर आणेल, इज अ परफेक्टली मॅन्डेटरी पावले गिवन टू द बॉलर. प्रशांत टॅप केलाय. फॉलो थ्रू मध्ये छान फिल्डिंग. नतीजा मनीष बाद. 5व्या विकेटचं पतन. मनीष नावाचा हे बादल मात्र क्षमामध्ये यश मिळालं. मजबूर केलं. गतीमध्ये परिवर्तन. पिचिंग झालं. ऑफसाईड टॅप केलं होतं. स्वतः गोलंदाजाने फील्ड करताना फॉलोथ्रूमध्ये रनआउट केले हे मनीषला. किमती विकेट. 6व्या विकेटसाठी बिल्टअप भागीदारीला अखेरकार तोडण्याचं काम केलं प्रशांतने यावरमध्ये. 5 गडी बाद. आता स्कोर आहे BMP 25 वर 5. अंदाजाची विविधता त्याप्रमाणे टगोबाची विविधता आहे. व्हेरी व्हॅरिएशन ऑफ द गुड सिलेक्शन ऑफ द सॉन्ग सिंग सॉन्ग. गीताचं चांगलं सादरीकरण करताना म्हणून खूप मागणीतला हा साऊंड सिस्टीम आहे. आदेश म्हात्रे असतील कोपरखेडणे. त्याच्यानंतर चकित करणारा हा रवींद्र शत्रुघ्न म्हात्रेचा टगोबा साऊंड सिस्टीम. खूप छान असं गीत वाजवल्यानंतर मैदानामध्ये प्रेरित होतात. इन्स्पायरेशन मिळते खास करून बॅट्समॅनला. बॉलर असो बॅट्समॅन असो फिल्डर चांगले गोलंदाज टाकताना प्रशांत डॉक्टर. पण ड्राईव्ह करायचा तर मिस टायमिंग स्ट्रोक. जोपर्यंत काऊ कोण मिड विकेटच्या ठिकाणी असलेल्या क्षेत्रक्षणी येईल फील करीत पण आरामात सिंगल घेतली. खऱ्या अर्थाने थोडेसे आखूड टप्प्याचे फेकलेली चेंडू फेक थ्रो. अखेरकार चांगलं कलेक्शन केलं. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. ओव्हरची झाली ते 4थ्या समाप्ती. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 12 चेंडूमध्ये विजय लक्ष्य पूर्ण करण्यासाठी BMP टीमला 27 धावा. 2 फटके आहेत ना विघ्नेश. 2 फटक्याने होत्याचं नव्हतं होऊ शकतं. पण 2 फटके कधी येतील ते मात्र मैदानामध्ये दिसत नाही. हे थोडे डोकेदुखीनं जखडून ठेवले मी म्हणेन VDA या टीमच्या गोलंदाजाने. छान असे सट्टिक लाईननंतर मग गोलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी सर्व दारं त्यांचे बंद केलेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 13.5 धावांच्या सरासरीने 27 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. BMPA अतिशय सुंदर असं आयोजन. देखणी स्पर्धा डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन. चला जेवणाचे काउंटर्स ओपन झालेले आहेत. मी विनंती करतोय या चविष्ट स्वादिष्ट चवदार जेवणाचा तुम्ही भरपूर आनंद घ्या. कारण जेवणाचे काउंटर्स इथे ओपन आहेत. 12 मध्ये 27 धावांची. आणि कराबा एंड कडून जे 3 ओव्हर टाकले जातात त्यापैकी हे दुसरं ओव्हर अर्थात 5 ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजाच्या मोर्चावर लावलं जात आहे. बॉलरचं नाव आहे ओ माय गॉड कपिल. एक कपिल देव निकन्स आणि हा कपिल VDA वसी डॉक्टर सशेष कडून लॉंग ऑन लॉक ऑफ खडक केले. मिड विकेटला तैनात आहे. क्षेत्रक्षण प्रोटेक्शन डीप स्क्वेअर लेग आणि बाकीचे क्षेत्रक्षण पाहू शकता. इनसाइड द सर्कल बॅकवर्ड गली बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. खूप चांगली कप्तानी मी म्हणेन VDA. प्रॉपरली फिल्डिंग अवे फ्रॉम द बॉडी शेअर दूर ड्राईव्ह केला. मिड विकेटच्या ठिकाणी तैनात प्रोटेक्शन फक्त अवघी सिंगल मिळते डॉक्टर पवनला. आता डॉक्टर पवनला मात्र हात खुळे करायला लागतील. आता जर हात खुळे गेले तर आत जखडले जातील शेवटच्या वेळेला. अर्थातच मॅच आपल्यापासून खूप दूर जाईल. 11 चेंडूमध्ये आता 26 धावांची आवश्यकता. 11 गेंदे 26 रन. 11 बॉल and 26 रन्स नीड टू विन दिस मॅच. BMPA बॉलिंग मार्कवर कपिल. राईट ऑन ओव्हर द विकेट. ओहो खडे खडे. व्हॉट अ लवली लॉब. गोइंग अँड ओ द लॉंग ऑफ रन. इट्स आउट ऑफ द पार्क. हे अपेक्षित आहे बॅट्समॅनला. यावेळेला स्लॉगिंग वरचे बॅट्समॅन आहे भूपेश. आणि खूप कौतुक केलं होतं आमचे डॉक्टर कृष्णाजी खडकेने. सोशल मीडियावर तर लाजबाब हा आपले वेगवेगळे फोटोग्राफ देऊन चर्चेमध्ये असतो. पण हा पहा बॅट्समॅन जेव्हा चर्चा होत होती की धावा निघतील का नाही तेव्हा धमाका ब्लास्ट 6 रन. सुपर बॅटिंग यार. आता 10 मध्ये जिंकण्यासाठी लक्ष येते खाली.
20 धावा. 10 चेंडू 20 धावा. थोडंसं शक्तीने बदल करतोय. जो स्क्वेअर ऑफ द पॉइंटला होता त्याला कव्हर पॉइंटला 5 नंबरची ही जर्सी घातल्या क्षितिजना हलवलं थोडासा वाईडिश करताना. ऑफसाईड ऑफ द पिचिंग डाऊन द ऑफसाईड. ती दिशा बिलकुल मात्र फेअर डिलिव्हरी अनुकूल नव्हती. अनुकूल नसलेल्या या फेअर डिलिव्हरीला या स्क्वेअर डिलिव्हरीला मात्र दंडित केल्या बंटी कांबळे यांपाने वाईड एक्स्ट्रा धाव मिळते. आता जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. चेंडू तेवढेच आहेत. रातील 10 मध्ये 19 धावा. सुपर शॉट यार. हे फटके कपिलच्या विरोधामध्ये काय मारले यार. सर्वात क्रिकेटमध्ये सुरक्षित फटका डाऊन द ग्राउंड बिटवीन लाईन लॉंग ऑन लॉंग ऑफ इट्स मॅक्सिमन अँड 4 रन. सुपर स्ट्रोक यार. सर भूपेश येतो आणि भूपेश आम्ही खेळताना पाहतो त्याचा जो दरार आहे पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. खेळताना ज्यावेळेस त्याचे बॉल लागतात. आम्ही पुण्याला खेळायला गेलो सर. पहिल्या दुसऱ्या टुर्नामेंटला कोणाचे 6 जात नव्हते. म्हणजे अपोजिट टीमचे पण जात नव्हते आमचे पण जात नव्हते. फक्त या पट्ट्याने 3 6 मारलेले सर तिथे. आता स्पष्ट काय उदाहरण दिलंय. इथे षटकार येत नव्हते इथे चौका नव्हते. भूपेशाने कमाल केली. एक्झॅक्टली सर. म्हणजे जुना बॉल अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला ज्या वेळेस पाहतो ज्या वेळेस आम्ही त्याला पाहतो त्या वेळेस त्याची बॅट तळपतेच आणि त्या बॅटमधून जे सिक्सर येतात त्यामुळे जे बॉलरचं जे परेशानी होते ते तुम्ही सांगू शकत नाहीत. आता जे तुम्ही 2 षटकार पाहिले ते लाजवाब होते. पहिल्या 3 ओव्हरमध्ये वसई पूर्ण हवी होती. आता BMPA. तर बघूया आता 13 रन पाहिजेत. किती चेंडूमध्ये पाहिजे सर. 9 चेंडू आणि 13 रन. 2 षटकार आलेले आहेत. 9 चेंडू आणि 13 रन. आणि आज सगळ्या टीमचं कौतुक सर. खूप वेळेवर आल्यात आणि खूप वेळेवर मॅचेस सुरू झाल्यात. पहिली अशी टुर्नामेंट आहे की ज्या ठिकाणी 6 ओव्हरच्या मॅचेस आपण घेतो. आमच्या पूर्ण डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटमध्ये पहिली टुर्नामेंट आहे की ज्या ठिकाणी आम्ही 6 ओव्हरच्या मॅचेस घेतोय. आणि खरंच सगळ्यांचंच योगदान आहे. त्यामुळे आम्ही ही स्पर्धा आत्तापर्यंत यशस्वी करू शकलो. बघूया पुढचा चेंडू काय होतंय काय घडतंय. आणि हलकासा कट केलेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला. आणि 1 रन. 8 चेंडू आणि 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे समीकरण त्यांनी खूप जवळ आणून ठेवलंय सर. आता या समीकरणावरती BMPA संघाकडे 70 आणि 30% असं कॅल्क्युलेशन झालेलं आहे वसई. तर बघूया आता या पुढच्या चेंडूमध्ये काय होतंय ते. तर ही गोष्ट खूप भारी असते की एक फलंदाज ज्यावेळेस 6 मारतो त्यावेळेस दुसरा फलंदाजाला सुद्धा तसंच मारावं असं वाटतं आणि तो जातो. व तो जो डायलॉग आहे तुम्ही म्हणून दाखवा सर. अजून एक बॉल द्यावं लागणार आहे. आणि खरंच खूप छान अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. 3 षटकार या ठिकाणी आलेले आहेत. आता रन काढायचे आहेत. 7 बॉल आणि 6 रन. खूप समीकरण वेगळं झालेलं आहे. तर सर तुम्ही आता पुढचा हँडओव्हर करतोय. येस थँक्यू सो मच. आणि खास करून भूपेशसाठी आले होते आमचे कृष्णाजी खडके. कारण या बॅट्समनने जे चकित केलं खऱ्या अर्थाने. मी म्हटलं होतं पवनमध्ये ती धमक आहे. कारण त्याची बॉलिंग करण्याचे तो रिदम त्याची फिल्डिंग करण्याची ती हुकूमत बॅटिंगचं जे योगदान दिलं ना तेव्हाच म्हटलं होतं व्हेरी डेंजर रिस्क. व्हॉट अ शॉट यार. लवली फ्लिक ओव्हर द काऊ कॉर्नर मिड विकेट फॉर 6 रन बाय डॉक्टर पवन. 7 मध्ये 6. लो फुल टॉच होते ऑन ड्राईव्ह केलं दूरवरून जोपर्यंत वाईडिश लॉंग पण क्षेत्रक्षक येईल फील करेल आरामात तब्दील केलं. 1-2 मध्ये 2 धावा आणखीन अर्जित केली. 5 ओव्हरची झाली समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावांसंघाला उत्तर देताना यावेळेला एकदम जवळ आहे विजयाचे. आता 6 मध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता. चला टकोबा साऊंड सिस्टीम प्लीज एक सुरेल असं संगीत घेऊन या. जीवाहून प्यारा रे तूच मला यारा तुझ्यावरती बार दोता जेरी. अचिंबित करणार जर ओढ टाकलं ना तरच शक्य होईल. अन्यथा अदरवाईज मॅच लवकर संपेल. भूपेश खूप कौतुक राहिलं. सोशल मीडियावर खूप सतर्क असतो चर्चेमध्ये असतो. पण याचमध्ये चर्चा अवतीभोवती त्यांनी मात्र गोळा केली आणि मॅच जी कठीण होती तिला सोपं केलं खऱ्या अर्थाने. षटकार चौका टोकून व्हेरी क्लोज टू द मॅच. पण क्रिकेट आहे काय होऊ शकतं. सचिनचं मॅजिक ओव्हर 98 अगेन्स्ट साऊथ आफ्रिका. ग्रेट बॉलिंग यार.
एक ही स्टिकी सिंगल रिस्की सिंगल अर्जित केली. आता 5 मध्ये 3 धावांची आवश्यकता. नावाजलेलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचं ते ओव्हर इतिहासात जमा आहे, ज्याने 6 मध्ये 5 धावांचं प्रोटेक्शन केलं तर कोलकाता एडन गार्डन्स. आणि त्या ओव्हरची अजूनही चर्चा होते जेव्हा जेव्हा 5-4 धावा असतात. 5 मध्ये 4 धावांची आता 3 धावांची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, हे लक्षात असू द्या. खास करून BMPL आम्ही इथे सूचना करतोय का 5 मध्ये 3 धावा काढणं अनिवार्य आहे. 5 मध्ये लेफ्ट हँड उर्ध विकेट पुढे सरजाऊन स्टायलिस्ट ती कॅचेस विन द मॅच. झेल सुटलाय, चेंडू मात्र खूप वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार करता. मॅच इथे संपली, फिनिश्ड. वेल डन, गुड बॅटिंग बाय भूपेश अँड डॉक्टर पवन. BMP ऑन द मॅच. अभिनंदन BMP अँड हार्ड लक वसी डॉक्टर्स असोसिएशन. इथला प्रवास जरी आपला संपला पण खूप सुरेख असा संघर्षपूर्ण इथे तुम्ही फाईट दिल्याबद्दल तुमचं कौतुक आहे. जाऊया चौथ्या मॅचकडे, परंतु त्या अगोदर आम्ही घोषित करणार आहोत या मॅच मधला हिरो अर्थात प्लेअर ऑफ द मॅच नन अप अदर आणि आमच्या डॉक्टर कृष्णा जी खडके यांचा आवडता असा खेळाडू या मॅचचा हिरो ठरलाय अर्थात भूपेश. इट गोज टू द प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर डॉक्टर भूपेश. भूपेश कोणत्या वैभव यांनी सुद्धा स्टेजकडे यायचंय, कारण की पर्पल कॅपचे मानकरी ते ठरलेले आहेत. तर वैभव यांनी स्टेजकडे यायचे. तसंच भूपेश यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी स्टेजकडे यायचंय. आणि भूपेश यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो आमचे लाडके समालोचक विघ्नेश मडवी सर यांनी स्टेजवर यावे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा. भूपेश अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. जे आव्हान अवघड वाटत होतं ते खूप सोप्या पद्धतीने तर अतिशय अवघड असणारं आव्हान एकदम सोपं करून टाकलेलं आहे भूपेश चिकणे यांनी. आणि नरेंद्र सर यांनी ती पर्पल कॅप आमच्याकडे पाठवावी. डॉक्टर नरेंद्र या सर या खरंच सत्कार होतोय. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय विघ्नेश मडवी सरांकडनं भूपेश चिकणे. दोघंही म्हणजे आडनावासारखेच आहेत, एकदम लाजवाब बढिया. भूपेश थोडं बोल, कारण की जे षटकार मारले ते खरंच फिदा होण्यासारखे होते. आज संघाला जिंकून देताना मला खूप खरंच आनंद झाला, कारण तर जेव्हा आमचे हल्ली खूप जास्त विकेट पडले होते त्यावेळेस मी मुद्दा म्हणून मागे थांबून होतो की हवेचा जो फायदा आहे तो मला घेता आला पाहिजे, आणि तो माझा डिसिजन अतिशय योग्य ठरला आणि आम्ही जिंकलो. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. वैभव सर तुम्ही या, पण आमचे पर्पल कॅपचे मानकरी डॉक्टर नरेंद्र कुठे आहेत सर? डॉक्टर अमोल, तर ग्राउंड वरती यायचे डहाणू चॅम्प्स आणि NDF. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पर्पल कॅप डॉक्टर वैभव. येस, डॉक्टर वैभव काटकर सर यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. पर्पल कॅप होल्डर डॉक्टर वैभव ठरलाय वसई टीम कडून, ज्याने सर्वोत्कृष्ट विकेट आतापर्यंत आपल्या नावी केले. आणि पर्पल कॅप होल्डर म्हणून पहिला खेळाडू ठरलाय डॉक्टर वैभव. आणि काटकर सरांच्या शुभ हस्ते आपण हे पर्पल कॅप परिधान केली जाईल. आणि डॉक्टर वैभव ठरला या मॅचचा, या टुर्नामेंटचा पर्पल कॅप होल्डर. काटकर सरांच्या शुभ हस्ते इथे पर्पल कॅप परिधान केली जाते.
आणि सर्व खेळाडूंना विनंती की जेवणाची व्यवस्था झालेली आहे तर सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यावा. वसई टीम विनय सर त्यांच्या टीमला सुद्धा विनंती आहे की त्यांनी जेवण करण्यासाठी स्टेजकडे यावे. आणि यानंतरच्या पुढच्या मॅचचं समालोचन करतील आमचे समालोचक मिस्टर विघ्नेश मडवी सर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन DSSF आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 4 आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम अशी स्पर्धा. चला मॅच आपल्या समोर रंगती ती म्हणजेच डहाणू वर्सेस NDF. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. स्पर्धेचा नियम आहे त्यामुळेच दोन्ही टीमचे 12th मॅन डहाणू टीम आणि NDF टीम प्लीज आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. क्रिक हिरोज देखील आहे त्यामुळेच 12th मॅन आमचा तुमचा 12th मॅन ते उपस्थित असणं बंधनकारक असेल दोन्ही टीमसाठी. स्ट्राईक एंडवर आशिष आहे. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज दिनेश. NDF बॅटिंगसाठी उतरली आहे. डहाणू टीम जी 2022 मध्ये चॅम्पियन ठरली होती. 2020चा विचार केला तर NMI हा संघ ठरला होता. 2024 हा क्वेश्चन मार्क आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये कोण होईल चॅम्पियन. NDF 2023चा चॅम्पियन झाला होता. आता 24 मध्ये कुठला संघ चॅम्पियन होईल. बंटी कांबळी सरांचा इशारा येतोय लेट्स प्ले आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित किणी गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. हार्ड लेंथ वर बॉल पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलने या मॅचची सुरुवात होतीये. 6 ओव्हरची मॅच. पहिला पापोपल्लीचं षटक आहे. जर पाहिलं तर फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. मिड ऑफ आहे. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग अशी विविध रचना आहे. डीपमध्ये जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. पहिलं षटक. नको टप्प्याचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळते. मिड विकेट रिजन वेकंट एरिया आहे. खाली क्षेत्र आहे त्याला भेदून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुपर स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज आशिषच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. पहिला ब्लास्ट. अखूट टप्प्याचा बॉल टीम चेंडू सीमारेषे पलीकडे षटकारासाठी 6 धावा. 6 धावाने आपलं खाता उघडलंय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या बॉलवर डॉट बॉल आला त्यानंतर षटकार आला. आशिषच्या बॅट मधून षटकार आलाय. आशिष आणि दिनेशची गोल जोडी पाहायला मिळते आणि रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवा टप्प्याचा चेंडू फाटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू जाईल दणदण करत सीमारेषे पलीकडे इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. आशिषच्या बॅट मधून आणखी एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चौफेर फटकेबाजी करत असताना आशिष या मॅच मध्ये पहिला बॉल डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार आलाय. पावरप्लेचा पुरेपूर वापर करतोय. इनफिल्डच्या वरून कसं खेळावं हे चांगलं ठाऊक आहे आशिषला. आणि NDF टीम मागच्या वर्षीचा चॅम्पियन झाली होती. ती टीम आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. इनसाइड आउट खेळलाय. चेंडू मात्र बराच काळ हवेत होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट होत असताना फेके केली जाते. गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित केणी. हा गोलंदाज कुठेतरी खर्चिक ठरतोय. 12 धावा धावफलक लागलेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 या आकड्यावर. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज आशिषच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. अकुट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही जर कराल तर तुमचा
त्या बॉलवर तुम्हाला भूदंड भरावा लागेल आणि तेच भूदंड भरला जातोय डहाणू टीमच्या माध्यमातून, कारण की खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते रोहित किणे यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. दमदार सुरुवात एनडीएफ टीम बॅटिंगसाठी उतरली. प्रत्येक टीम बॅटिंग ज्या टीमने बॅटिंग केली त्या टीमने मात्र सामना जिंकलाय. पण मागचा सामना जर पाहिला तर धावा चेस होताना पाहायला मिळाला. या मॅचमध्ये काय होतं त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. अवघड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळते. आता प्रोटेक्शन पाहायला मिळते आणि 1 धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं इकडे संपलं गेलंय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावर. दमदार सुरुवात झाली आहे एनडीएफ टीम बॅटिंग करत असताना अगेन्स्ट टीम डहाणूच्या. अप्रतिम असं आयोजन. स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदान, कराव्याच्या मैदानावर डॉक्टर प्रीमियर लीग, डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन DSSF यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर उमेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक दुसरं डॉक्टर उमेश. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 17 धावा आपल्या बॅटमधून ज्याने आपल्या खात्यामध्ये जमा केलं. आता फिल्डिंग पोझिशन बदलली आहे कारण की पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर उमेश येतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. पॉवर प्लेमध्ये 17 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहित किणेने. खराब गोलंदाजी केली. फिल्डिंग पोझिशनच्या दिशेने मात्र गोलंदाजी झाली नाही. त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजी करत असताना आशिषने. आखूड टप्प्याचा फॉल आपण पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी अगदी शफल होऊन चेंडू जातोय थ्रू द कव्हर सीमारेषे पलीकडे. आशिषच्या बॅट मधून येतोय आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुपर बॅटिंग. चौफेर फटकेबाजी. अगदी झुंजावात फलंदाजी करत असताना या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडतोय आणि मेरिटवर फलंदाजी करतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. अगदी क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. पुलचे फटके असेल, स्क्वेअर ड्राय असेल, स्क्वेअर कट असेल, कव्हर ड्राय पाहायला मिळाले. आशिषच्या बॅटमधून अगदी परिपक्व फलंदाज आहे. डावखोरा फलंदाज आहे. आतापर्यंत या 7 बॉलचा खेळ संपलाय. या 7ही बॉलचा सामना करत असताना टीमसाठी 21 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग. दुवादार सुरुवात एनडीएफ टीम कडून पाहायला मिळते. यावेळी देखील फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून येईल फेकेल तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट होत असताना नाला सोपारा हा संघ देखील आहे. एनडीएफ नाला सोपारा डॉक्टर फोरम फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळते. नाला सोपारा असेल, त्याचबरोबर डहाणू संघ असेल. लांब दूरवरून प्रवास करून मात्र ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलाय आणि सगळ्यांचंच मी कौतुक करतोय ज्या पद्धतीने पंक्च्युअलिटी दाखवल्या सगळ्या टीमने. अगदी डहाणू असा मोठा प्रवास करून हा संघ पोचला. अगदी वेळेवर कट करण्याचा प्रयत्न केला होता. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षक, विकेट किपर. चला डहाणू टीमचा 12th मॅन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. धनराजच्या माध्यमातून लाजबाब झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल आणि फलंदाज आशिषला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय एनडीएफ संघाला. आशिष, डॉक्टर आशिष बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या आकड्यावर. मग परत 23 या आकड्यावर. 23 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक दुसरं. पहिली सफलता मिळते गोलंदाज उमेशला आणि आशिष जो डोकेठुकी ठरत होता, चांगली बॅटिंग करत होता आपल्या टीमसाठी. 23 धावांचं ज्याने योगदान दिलं. 8 बॉलचा सामना 9 बॉलचा सामना करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं.
डहाणू वर्सेस NDF नाला सोपारा डहाणू हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. दोन्ही दूर दूरचे संघ आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय अखिलेश. डॉक्टर अखिलेश फलंदाजीसाठी आलाय. एस आमचे परममित्र हर्षल म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम हर्षल. खऱ्या अर्थानं करावे क्रिकेटमध्ये भरपूर योगदान राहिलंय. एक चांगले क्रिकेटर आहेत. याच मैदानावर अग्रिकोळी प्रीमियर लीग झाली होती, त्यातील एक प्रमुख भूमिका बजावली होती हर्षल म्हात्रे यांनी. आज त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचा ऑफिशियल मेंबर आहे आणि तीच टी शर्ट परिधान करून आज मैदानात आलाय. गॅप मध्ये आहे, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, दणदण करत सीमा रेषेपलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल अखिलेशच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. भरपूर मेहनत NMI टीमने घेतली आहे. कृष्णा खडके असेल, या सगळ्या टीमचं मी कौतुक करतोय. ज्या पद्धतीने ही प्रीमियर लीग साठी गेले 1-1.5 महिन्यापासून सगळ्यांना फोन चालू होते. 1 महिन्याआधी मला सांगितलं होतं की अंपायर्स असेल, क्रिक हिरोज असेल किंवा समालोचक असेल, ते डिपार्टमेंट तुम्ही सांभाळा. आणि 1 महिन्याआधीच ह्या टुर्नामेंटला बुकिंग त्यांनी दिलं होतं. त्यासाठी आभार मानतोय. नेहमीच विश्वास दाखवलाय. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला प्रयत्न केलाय पण त्या प्रयत्नाला यश येत नाही. कॅच होतीये, ड्रॉप. आणि संधी मिळतीये इथे अखिलेशला. जीवनदान मिळतोय. एक धाव मिळते टीम NDF संघाला. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 ऑन स्कोरबोर्ड. 29 या आकड्यावर. 29 धावा. स्ट्राइकेटवर दिनेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे अखूट टप्प्याचा बॉल फाईन लेग रिजन. इथे इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल. सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला जात नाही. चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. अखेरच्या बॉलवर चौकार आलाय. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना NDF टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 33 ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आशिष परतलाय आपल्या टीमसाठी. 23 धावांचं योगदान करून तो परतलाय आणि टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. थोडीशी चर्चा केली जाते डहाणू टीम कडून. दोन्ही माताबर टीम आहे. 2022 मध्ये चॅम्पियन झाला होता डहाणू संघ. 2023 मध्ये NDF संघ चॅम्पियन झाला होता. आता 2024 मध्ये कुठला संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होईल? अनेक संघाने आपलं नशीब आजमावलं. अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपलं चमकदारी कामगिरी करताना पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. जसा ओव्हर संपली तसं मात्र पाण्याची व्यवस्था पुरवली जाते. आयोजन कमिटी असेल किंवा एक्स्ट्रा प्लेयर असेल, स्वतः खेळाडू देखील येतील. डॉक्टर असताना देखील आपण पेशंटची सेवा करतो आणि आज आपल्या सहकारी डॉक्टरांची सेवा करत असताना सगळेच डॉक्टरांचं कौतुक करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धनराज ताने आला. काने, धनराज काने, ज्यांच्या माध्यमातून एक झेल पकडला गेला होता. अप्रतिम झेल आणि आशिषला बाद करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावली होती. धनराज काने फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन. बघा पायाला थोडीशी दुखापत आहे तरी देखील ह्या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी दिलेलं डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळते. धनराज काणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. स्ट्राइक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अखिलेश. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 33. चला सामना स्पीडअप करा. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेडने कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. डीप मधून एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत थ्रो चांगला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. कमबॅक करावा लागेल डहाणू टीमला.
कारण की NDF टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. 2 षटकाखेरीस टीमची धावसंख्या होती 33, आता 34 वर जाऊन पोहोचते. एखादा षटक, एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर डहाणू टीम कमबॅक करेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि धनराज ह्या गोलंदाजावर इथे विश्वास दाखवलाय. अनुभव आहे, इंजुरी असताना देखील आपल्या टीमसाठी खेळत असताना. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान इथे डॉट बॉलची सांगता होते. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल, कारण या षटकानंतर मात्र षटक पॉवर प्लेचे येईल, त्यामुळे त्या षटकामध्ये धावा होतील अशी अपेक्षा केली जाईल NDF टीम कडून. खोलबट टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल, डीप कव्हर क्षेत्ररक्षक येईल, वेगाने फेकी केली जाईल. खूप चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 36 आकड्यावर. क्रिक हिरोजच्या भूमिकेत कृष्णा खडके सर आहे. कृष्णा खडके सर आज काय काय करतील? आयोजक म्हणून आहे, गोलंदाजी करावी लागते, फलंदाजी करावी लागते, सगळं मॅनेजमेंट सांभाळावं लागते. क्रिक हिरोची जबाबदारी देखील आहे. अँकर, समालोचक या भूमिकेमध्ये देखील ते पाहायला मिळतात. सगळ्या गोष्टीमध्ये कृष्णा खडके यांचं योगदान राहिलं आहे. आणि म्हणूनच NMI टीम सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. ही युनिटी आहे, एक एकात्मता आहे. त्यामुळेच हा संघ एक वन टीम वन ड्रीम म्हणून खेळताना दिसे टीम NMI. एक संघ आणि एक स्वप्न घेऊन मैदानात नेहमीच उतरते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 38 आकड्यावर. 38 धावा दाखल करायला लागलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धनराज गोलंदाजी ट्रॅकवर. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ जॅक करण्याचा प्रयत्न केला होता, एलिव्हेशन चांगलं मिळाले. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. चांगलं रणनीती आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते. डॉक्टर अखिलेश असेल, डॉक्टर दिनेश असेल, या दोन्ही बॅटरने चांगली बॅटिंग केली. सुरुवात चांगली मिळाली. डॉक्टर आशिषने चांगली धुवाधार सुरुवात करून दिली, आपल्या टीमला सुव्यवस्थित मध्ये पोहोचवलं. आणि त्यानंतर मात्र बॅटर दिनेश आणि अखिलेश यांची जोडी देखील जमली आहे. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 धावा पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेट घेतलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कमबॅक करत असताना धनराज हा गोलंदाज. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 आकड्यावर. 41 धावा दाखल करायला लागलेत. चला क्रिक हिरोज पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झाले. चला पाण्याची व्यवस्था करा. लगेच आमचे व्हॉलंटियर्स जातील मैदानाच्या आतमध्ये. येस, दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. डहाणू वर्सेस NDF असा सामना सुरू असताना बॅटिंग करत असताना NDF संघ मैदानामध्ये उतरलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. 41 धावा 1 गडी बाद अशी मजबूत स्थितीमध्ये NDF संघ. नाला सोपारा हा संघ आहे अगेन्स्ट डहाणू संघ. दोन्ही मातबर संघ आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41. 4थं षटक म्हणजेच पॉवर प्लेचे षटक असेल आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. डॉक्टर निहाल.
गोलंदाजीसाठी आलाय. डॉक्टर निहाल षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर. दिनेश यादव स्ट्राईक एंडवर आहे. त्याचबरोबर डॉक्टर आशिष पाहायला मिळतील, अखिलेश पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चला सामना स्पीडअप करा. षटक क्रमांक इथे मार्गस्थ असताना 4थं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि खूप चांगला झेलला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना दिनेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय टीम एनडीएफ संघाला. फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडला जातोय. जर्सी नंबर 11 चला पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवर करूया बदल आणि आपण संतोष म्हात्रे सँडी सरांना इन्व्हाइट करूया. धन्यवाद. थँक्स सो मच विघ्नेश. जेवणाची व्यवस्था आणि जे कोणी जेवणाचे बाकी असतील त्याने या रुचदार स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आनंद घ्या. कारण काउंट्स जे जेवणाचे काउंटर्स आहेत ते ओपन आहेत. ते मॅच क्रमांक 4 नॉकआउटचा हा शेवटचा मॅच आपल्या भेटीला सीझन 4 ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024 पुन्हा एकदा आलेल्या उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे स्वागत, मान्यवरचं स्वागत, संपूर्ण खेळाडूंचं स्वागत आहे. हो हो हो, व्हॉट अ फ्लो व्हॉट द सुपर बॅटिंग ओव्हर द मिडविकेट. इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार. 6 रन. दमदार फटका. बॅट्समॅन अखिलेशच्या बॅटमधून हा अब्लास्ट. एक चौकार, एक षटकार, वैयक्तिक 12 जाऊन पोहोचतो अखिलेश. मितेश 3 वर आहे. धावसंख्या पाहिली तर पहिल्यांदा बॅटिंग करताना इथे आपण पाहतोय